चीन एकही गोळी न चालवता देश जिंकतोय हे पाहिलं नाही तर मोठी चूक होईल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात का चाललंय. चायना कधी युद्ध जाहीर नाही करत, आर्मी पाठवत नाही, बॉम्ब्स टाकत नाही, पण तरीही चायना देश जिंकतो एका वेगळ्या पद्धतीने. याला म्हणतात अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर. आणि हे 5 फ्रंटवर एकाच वेळी लढलं जात आहे. पहिला फ्रंट आहे डेब्ट ट्रॅप. चायना एखाद्या गरीब देशाला लोन देतो, पोर्ट बांधतो, रोड बांधतो, पैसे फेडता आले नाही तर पोर्ट ताब्यात घेतो. हे श्रीलंकेचा हबेंटोटा पोर्टमध्ये आपण पाहिलंच आहे. दुसरा फ्रंट आहे डिजिटल वॉर. चायनाचे ॲप्स तुमचा डेटा कलेक्ट करतात. ग्रेट फायरवॉल आणि डिजिटल सिल्क रोड मार्फत ते इतर देशांच्या इंटरनेटवर कंट्रोल मिळवतात. तिसरा फ्रंट आहे इन्फॉर्मेशन वॉर. चायना फेक न्यूज, प्रोपगेंडा पसरवतो, इलेक्शनमध्ये हस्तक्षेप करतो. तुमच्याच देशातले लोक चायनासाठी काम करतात हे तुम्हाला कळत देखील नाही. चौथा फ्रंट आहे इकॉनॉमिक स्ट्रँग्युलेशन. जे देश विरोधात बोलतात त्यांचे ट्रेड बंद करतो. ऑस्ट्रेलियाने चायनाच्या विरोधात बोलल्यावर चायनाने त्यांची वाईन, बीफ, कोल बंद केले. आणि पाचवा फ्रंट आहे डेमोग्राफिक वॉर. तिबेट, शिंजियांग आणि आता हळूहळू बॉर्डर रिजन्समध्ये चायनीज नागरिक वसवतो. जमीन डेमोग्राफिकली बदलतो. भारताच्या बॉर्डरजवळ चायनाने अशी 50 पेक्षा जास्त नवी गावं बांधली आहेत. अरुणाचल जवळ एकही गोळी नाही, पण जमीन हळूहळू बदलत राहते. चायनाचा तुम्हाला सगळ्यात जास्त डेंजरस वेपन कोणता वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला फॉलो करून ठेवा अशीच माहिती मिळवण्यासाठी. पाहता जगात काय चाललं.